बातमी आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात ईव्हीएम आलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअर मध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत। 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन देखील नाशिकमध्ये सज्ज झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उत्सुकता निकालाची आहे आणि याच निकालाची प्रक्रिया राबवत असताना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काही स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहेत। नाशिकमधीलच असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं म्हणजे कालच्या दिवशी 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय। त्या मतपेट्या आता या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी सभागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्याचं प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं एक वेगळ्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आणि त्यानुसार निकाल हा जाहीर केला जाणार आहे। महाराष्ट्र पोलिसांचं देखील एक विशेष पथक या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर सुरक्षा म्हणून कार्यान्वित आहे। याशिवाय होमगार्ड्स हे देखील या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि निवडणूक अधिकारी अशा स्वरूपाचं या ठिकाणी सुरक्षेच्या आणि एकूणच खबरदारीच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। विशेष अशी सुरक्षा या सगळ्या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेली आहे। 23 तारखेला या सगळ्या दरम्यान आता मतमोजणी होणार आहे, त्यामुळे या सगळ्या मतमोजणीच्या आणि एकूणच उमेदवारांच्या निकालाच्या संदर्भामध्ये मोठी उत्सुकता अनेक मतदारांना लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।